जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र. मी ॲडव्होकेट अपूर्वा पिट्टलवाल, आपल्याच काटोलची लेख आज पहिल्यांदा आपल्या सर्वांसोबत संवाद साधत आहे. संवाद साधण्याचं कारण की काटोल नगर परिषद निवडणूक 2025 लागली आहे आणि थेट अध्यक्ष पदासाठी मी उमेदवारीचा अर्ज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दाखल केलं आणि माझं चिन्ह मशाल. खरं तर सर्वप्रथम माझ्या बाबत बोलणं पहिले मी त्या 2 ते 3 उमेदवारांबद्दल बोलू शकते जे माझ्या विरुद्ध उभे आहेत. सर्वप्रथम तर शेतकरी कामगार पक्ष इथले नेते म्हणजे तुमच्याच प्रॉपरमध्ये राहणारे माझे मोठे दादा, माझे लाडके भाऊ संदीप दादा बद्दल. खरं तर संदीप दादाबद्दल बोलावं काय, आपल्या पेठ बुधवारमध्ये एक सामाजिक शौचालय होतं जे सार्वजनिक होतं. एक सार्वजनिक शौचालय होतं जे शौचालय पाडून स्वतःचं घर त्यांनी इथे उभारलं. खरं तर त्याबाबत मला काही खंत नाही की स्वतःचं घर उभारलं, पण खंत याबाबत आहे की दादा तुम्ही 6 वर्ष इथले नगरसेवक होते. मग 6 वर्ष नगरसेवक असताना माझ्या पेठ बुधवार वासियांसाठी तुम्ही दुसरं आणखी सार्वजनिक तिथे बांधकाम शौचालयाचं का केलं नाही हा प्रश्न मला इथे उपस्थित करायचा आहे. दुसरा मुद्दा, माझे अतिशय लाडके भाऊ माननीय श्री राहुल बाबूजी देशमुख यांच्या पत्नी म्हणजे माझ्या वहिनी सौ अर्चनाताई देशमुख उभे. खरं तर अर्चनाताईचं स्वतःचं काहीच राजकीय अस्तित्व नाही आहे. नवऱ्याच्या नावावर त्या या निवडणुकीत उभ्या झाल्या आहेत. त्यामुळे राहुल बाबूंना आपण सर्वांनी एक संधी दिली होती ती म्हणजे थेट आपण त्या सर्वांना नगराध्यक्ष केलं होतं. पण त्या काळात झालं काय, त्या काळात त्यांनी अख्खा काटोल नगर परिषद मध्ये भ्रष्टाचार केला आणि 6 वर्षासाठी डिस्क्वालिफाय झाले. मला असं वाटतंय की परत काटोल नगर परिषद मध्ये त्यांच्याच पत्नी म्हणजे माझ्या वहिनी साहेब अर्चनाताईला उभं करून त्यांना परत तो भ्रष्टाचार करायचा आहे आणि परत 6 वर्षासाठी माझ्या वहिनीला सुद्धा डिस्क्वालिफाय करायचं आहे म्हणून त्यांनी त्यांना उभं केलं. नंतरचे आमचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणजे तुमच्या सर्वांना कल्पना असेलच, कल्पनाताई उमप. अरे बरोबर आहे, कल्पनाताई उमप म्हणून तुम्ही ओळखणार नाही कारण त्या समीर उमपच्या पत्नी आहे. तर हे नवऱ्यानी उभे केलेल्या कठपुतल्यांबद्दल मी बोलायला आली आहे की समीर भाऊ आणि कल्पनाताई भाजपकडून उभे आहेत. काही दिवसांपहिले आपण सर्वांनी बघितलं असेल की एक न्यूज पेपर मध्ये हेडलाईन होती, शिक्षक भरती घोटाळा. तरी या शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये हेच काही नावं समोर आली होती जे आता नगराध्यक्ष पदाची उमेदवारी करत आहेत. मग तुमचा सर्वांना विचार करायचा आहे की परत काटोल नगर परिषद मध्ये असले काही वेगळे घोटाळे करून आपल्या नगर परिषदेचं पण नाव भ्रष्टाचार म्हणून पेपर मध्ये चमकवायचं आहे की आपल्या काटोलला भ्रष्टाचार मुक्त करायचंय. मी या दोन्ही उमेदवारांबद्दल तुम्हाला कल्पना दिली, पण आता मी माझ्याबद्दल सांगते. मी ॲडव्होकेट अपूर्वा विनय पिट्टलवाल, 22 वर्षाची आहे, तरुण आहे, सुशिक्षित आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उभी आहे. माझं चिन्ह मशाल आहे. तुमच्याच काटोलची लेख म्हणून स्वतःला संबोधित आहे कारण मी कोणाच्या बापाच्या नावावर किंवा नवऱ्याच्या जीवावर तुमच्या सर्वांसमोर उभी नाही आहे. मी स्वतः सक्षम आहे तुमच्या सर्वांसोबत बोलायसाठी आणि म्हणून आज तुमच्या सर्वांसोबत संवाद साधतो. विकास कामं, काय विकास कामं म्हणतात हे? रस्ता, नाली, पाणी आणि वीज हे विकास कामं आहे. अरे रस्ता, नाली, पाणी आणि वीज हे नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून काम करून घेणंच आहे कारण हे त्यांचं काम आहे, त्याचाच पगार त्यांना भेटतो. पण या व्यतिरिक्त विकास कामं म्हणजे काय, तर विकास कामं म्हणजे चांगलं आरोग्य. चांगल्या आरोग्याबद्दल जेव्हा मी बोलते तर आरोग्य सेवा जी म्हणजे आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये आधुनिक उपक्रम आणून आपल्याला तिथे आणायचं आहे. दुसरा मुद्दा काय तर चांगलं शिक्षण म्हणजे काय, मला अजूनही आठवते स्वर्गीय वीरेंद्र बाबूजी देशमुख यांच्या काळापासून नगर परिषदेच्या शाळा आपल्या इथे सुरू आहे. पण त्या नगर परिषदेच्या शाळेमध्ये माझ्या काटोलचे मायबाप माऊलीचे आमचे सर्वसामान्य घरातले मुलं सीबीएसई शिक्षण, नो प्रॉफिट नो लॉस या ध्येयमार्गात शिकेल हे माझ्यासाठी शिक्षण म्हणून आहे. दुसरा काय मुद्दा आहे, विकास कामं म्हणतात ना, इलेक्ट्रिक मीटर लावले की नाही, घरोघरी घुसून इलेक्ट्रिक मीटर माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातल्या जनतेची दिशाभूल करण्यासाठी लावले.
तेव्हा आंदोलन केलं होतं मी भर पावसात गळपुण्यामध्ये, तेव्हाच इशारा दिला होता, अरे लावायचा इलेक्ट्रिक मीटर तर लावून दाखवा आमच्या माननीय श्री चरणसिंग ठाकूर साहेबांच्या घरी इलेक्ट्रिक मीटर, माझ्या सर्वसामान्य घराच्या जनतेच्या घरी इलेक्ट्रिक मीटर लावलं तर तुमच्या पायाखालची जमीन घसरवून टाकेल, हे माझे शब्द होते. काय बोलतात हे लोक विकास कामं? विकास काम म्हणजे रस्ता नाली, अरे ते पण तर यांच्याकडून होत नाही. अजूनपर्यंत किती काटोलचे असे रस्ते आहेत जिथे अजूनपर्यंत डांबरीकरण रस्ता सुद्धा नाही आहे आणि हे विकास कामाबद्दल बोलतात. माझ्या काटोलचे युवक युवती बंधू भगिनी स्पोर्ट्स खेळांमध्ये अतिउत्तम आहे. क्रिकेट असो, खो खो असो, कबड्डी असो, इतर कोणतेही खेळ असो, तिथे हे सर्व अतिउत्तमपणे सर्वोत्कृष्ट आहे. पण एक गव्हर्नमेंट ग्राउंड इंग्रजी काळापासून आपल्या काटोल शहरामध्ये आहे. अरे इतक्या वर्षापासून सत्तेत बसले, याचं एक डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये मला दाखवा की गव्हर्नमेंट ग्राउंड बद्दल त्याच्या व्यतिरिक्त आणखी आधुनिक ग्राउंड आपल्या काटोलच्या युवकांसाठी यांनी काढलं असेल तर हा त्यांचा ध्येय नाहीये, कारण यांनी आपली दिशाभूल करून ठेवली आहे. एक भोंगा इथून वाजत फिरतो की काय म्हणतो कि केंद्र में हमारी सरकार, राज्य में हमारी सरकार, तो इसीलिए नगराध्यक्ष भी हमारी सरकार करेगा. अरे काय म्हणतात, निधी म्हणायसाठी तुम्ही इतकं मूर्ख समजून ठेवलाय माझ्या काटोलकरांना. अरे निधी तुमची केंद्रात सरकार असली किंवा राज्यात सरकार असली, मी आज इथे काटोलकरांना सांगते, पंतप्रधान नरेंद्रजी दामोदर दास मोदीच्या दारातून खेचून निधी काटोलकरांच्या दारात उतरवून टाकायसाठी मी ऍडव्होकेट अपूर्वा विठ्ठलवार सक्षम आहो. काय बोलता तुम्ही विकास कामं? अरे हे सगळे विकास कामं असतात. रस्ता, नाली, पाणी आणि वीज या व्यतिरिक्त विकास कामं म्हणजे आमच्या युवकांना विचारा, ते म्हणजे चांगलं शिक्षण, चांगली आरोग्य सेवा, माझ्या युवकांच्या हातांना रोजगार, MIDC कित्येक वर्षापासून ती MIDC तिथे धुळकात पडलेली आहे. तिथे गाय आणि ढोर सरक बसलेले आहेत आणि त्या MIDC मध्ये माझ्या युवकांना, माझ्या इथल्या मायबाप माऊलींना लघु उद्योग साठी, घर उद्योग यासाठी उपक्रम आणण्याची योजनामधून ते MIDC चालू करण्याचं ध्येय या युवतीचं आहे. आणि मी इथे कोणाच्या नवऱ्याच्या नावावर किंवा बापाच्या भरोश्यावर बोलायला आलेलीच नाहीये, कारण मी काटोलची तुमच्या सर्वांची लेक आहे. म्हणून इतक्या खंबीरपणे तुमच्या समोर आज उभी राहून बोलत आहे की मी ऍडव्होकेट अपूर्वा विनय पिट्टलवार, तुमच्याच काटोलची लेक. काटोल नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाची उमेदवारीचा अर्ज दाखल केलाय. माझं चिन्ह आहे मशाल, माझा अनुक्रमांक आहे, कारण काटोलची लेक आहे आणि त्याच काटोलच्या लेकीचा अनुक्रमांक 1 आहे. येणाऱ्या 2 तारखेला तुम्ही सर्वांनी भर भरून घरातून बाहेर पडा आणि क्रमांक 1 अध्यक्ष पदासाठी मशाल या चिन्हावर मतदान करा, कारण आता तुम्ही सर्व सक्षम झाले आहे, अशिक्षित राहिले नाहीये. काटोलला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी, कठपुतली मुक्त करण्यासाठी आपल्या सर्वांना आता संधी आहे. एक नवीन चेहरा तुमच्या सर्वांसमोर उभा आहे. मी ऍडव्होकेट अपूर्वा विनय पिट्टलवार, तुमच्याच काटोलची लेक, माझं चिन्ह मशाल. आवर्जून सर्वांनी 2 तारखेला मतदान करा आणि मला प्रचंड बहुमतांनी विजय करा अशी विनंती करायला आली आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.